नमस्कार, माझं नाव तन्मय मेमणे, मनसे शाखाध्यक्ष कोथरूड विभाग. तुमचा फेसबुकवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो जो परप्रांतीयांबद्दल आहे, त्याबद्दल नेमकं काय सविस्तर करा. हे बघा, झालं काय तुम्हाला प्रॉपर सांगतो. एसएनडीटीचा जो भाग आहे, एसएनडीटी तो तिकडचा जो एरिया आहे, फूड मॉलच्या बाजूला एक बस स्टॉप आहे. बस स्टॉपवरती कधी पण ते यूपी बिहारी लोक जी आहेत ना, ती तिथं येऊन चोऱ्या माऱ्या बसवर चढताना लोकांचे मोबाईल चोरा, पाकिट चोरा असे तिथं विषय करायचे. प्रसन्न मानसे आमचे शाखाध्यक्ष, त्यांनी सगळा विषय मला सांगितला, मला उदय गडकरीला. तिथं पोहोचलो आम्ही, 2 दिवस आम्ही वेळ घेतला, सगळं प्लॅनिंग करून सापरासून तर तिथं लोकांना आम्ही पकडलं. नंतर आपल्या अलंकार पोलीस चौकी त्यांना आम्ही हजर केलं. म्हणजे ज्या विषयावर तुम्ही बोलत होते खरं सत्य होतं. तिथे व्हिडिओ बघितली असेल ना, त्या व्हिडिओमध्ये तो एक मुलगा आहे, त्या मुलांनी त्यात सगळं कबूल केलेलं आहे की बाबा मी काय केलं, काय नव्हतं केलं. आणि त्यात तो असं पण म्हणला की आम्ही यूपी बिहारवरून येतो, या चोऱ्या माऱ्या करतो आणि परत जातो तिकडं माल विकायला आणि परत इकडे येतो. तर मला एक प्रश्न पडतो तो दरवेळेस, आधी ही लोक आमच्या मुलांच्या रोजगारावरती येऊन हक्क दाखवतात. आता यांची एवढी मजाल झालेली इथं की ते यूपी बिहारवरून येते, तिथं चोऱ्या माऱ्या करणार, कितीच आपण सहन करायच्या या गोष्टी. मध्यंतरी यूपी बिहार वरून म्हणजे बरंच राजकारण झालं होतं, तर त्याच्यामध्ये कुठलं कटकारस्थान तर नाहीये ना वेगवेगळे? नाही, असलं तर काही नाहीये. जे आम्हाला कानावरती आलं त्या हिशोबाने आम्ही पुढं काम केलं, म्हणजे समज होतो सगळा व्हिडिओ सादर केलेला आहे. मध्यंतरी राजसाहेब पुण्यात आले होते आणि त्यांनी सर्व राजकारण्यांना एक आव्हान केलं की मराठी भाषेसाठी किंवा मराठी अस्मितेसाठी आणि मराठी जनतेसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तर तुम्ही कसं पाहता आणि लोकांना काय कळत या विषयावर बोलतो? बघा, आम्ही तर कधी पण मराठी लोकांच्या हितासाठीच काम करतोय, काम करत राहील आणि काम करत राहणारच आहे. त्यात काही संधी नाही. जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आदेश आम्ही तो पाळणारच आहे. तर तुम्ही एकंदरीत एवढं काम करता आणि मध्यंतरी एका मंडळाला तुम्ही चांदीचा मुकुट पण दिला. त्या चांदीच्या मुकुटाची खूप चर्चा आहे. तर निवडणुकीला तुम्ही इच्छुक आहात आणि लोकांना पण तुमच्या बाजूने कौल देतात, तर तुम्हाला काय वाटतं, तुमची वाटचाल कशी? आता बघा, तुम्ही हा विषय काढलाच तर मी तुम्हाला क्लिअरन्स देतो अख्खा. अनेक जणांना एक गोष्ट वाटते की आता जसं तुम्ही बघता ऑफिस चालू केलेले, सगळा विषय केलेला आहे, की लोकांना असं वाटतं की आता कॉर्पोरेशन तोंडावरती होणे सगळं करतोय किंवा हा सगळ्या गोष्टी, असं काही नाही आहे. बघा, मी लहानपासून सन्माननीय राजसाहेबांचं काम बघत आलेलो आहे, यांच्या प्रेरितून मी काम करतोय. तर इलेक्शन हा माझा नेम नाही का, तो मागतो. मला झाले 1-2 वर्ष पक्षामध्ये. माझ्या आधी पण म्हणजे 18 वर्षापासून पक्षात खूप जण आहेत अशी, ते आत्ता काम करत आहेत. माझं म्हणणं, आणि सन्माननीय राजसाहेब जे आपल्या कामावरती आणि तुम्हाला काय तुम्ही कार्य केले, पक्षात कसं केले, त्याच्यावरती तुम्हाला ते तिकीट असं हे करतात. शेवटचा प्रश्न घेऊ आपण. पुन्हा एकदा तुम्ही जेव्हा व्हिडिओ केला होता सोशल मीडियावर खूप व्हायरल, राजसाहेब जे म्हणतात की परप्रांती येतात आणि आपल्या सगळ्या गोष्टीवर डल्ला मारतात आपल्याला, तर त्यात तथ्य आढळलं? तथ्य आढळलं ना. अशा मागू का, अशा अनेक गोष्टी आहेत ना, ते काही गोष्टी मीडिया समोर येत नसतात, बरोबर का? आणायला वेळ लागतो. आता जे यूपी बिहारी तुम्ही बघता, आता तो तुम्हाला सांगितलं की सिंतीकडचं तिथं सगळं झालं. आता बस स्टॉपमध्ये आता प्रत्येक आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही हो कुठं. तर लेडीज टॉयलेट झाले, संध्याकाळी मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा पण किती अशी तिथं यूपी बिहारीने त्रास दिला. मी असं म्हणत नाही की त्यांची सुद्धा चुकी आहे, काय आपल्या माणसाची पण काही चूक असते त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. एकंदरीत आमच्या मीडियाचा पण असं कळलं की जनता तुमच्या बाजूने भावी नगरसेवक होऊ शकतात. असं काही नाही, एवढं असं काय बोलू नका तुम्ही. असलं काही भाग नाही माझा. आपलं मी साधा माणूस आहे, साधा का गरीब घरातला कार्यकर्ता आहे साहेबांचा. आणि तुम्ही सांगू का, जनतेने सेवा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, मनसे जो हा पक्ष आहे ना, हा पक्ष नाही माझ्यासाठी, हा माझा परिवार आहे. कारण तुम्हाला सांगतो एक गोष्ट, माझ्यावरती आता रिसेंटली म्हणजे 8 ते 9 महिन्यापूर्वी माझ्या तो एक प्रॉब्लेम आला होता मोठा. त्या मुवमेंटला आपले उमेदवार आमचे जे होते, किशोर भाऊ शिंदे यांना मी रात्री 3 वाजता फोन केला की भाऊ असा विषय झालेला आहे. तर मला गॅरंटी नव्हती. त्या माणसाने एका फोनमध्ये माझं काम केलं. आणि दुसरे सुधीर भाऊ दावडे. आता सुधीर भाऊ दावडे जर म्हणलं तर आमचे विभागाध्यक्ष आहेत, परंतु त्यांचं सीन कसं आहे, आपल्या घरात कसं असतं की मोठा भाऊचा धाक असतो आपल्याला, तसं ते त्यांचं सीन आहे. म्हणजे त्यांना मी अजून पण घाबरतो ते यांना. आणि दुसरे आपले मग उदय गडकरी असतील, हर्षद खाडे असतील, प्रसन्न वाजपेयी, बाकी शाखाध्यक्ष, उपविभागातील सगळे आपले एक परिवारच आहे माझा तो. म्हणजे उलट आपण असं म्हणू शकतो की जे मला घरातून जास्त प्रेम भेटलं ते मला इकडे भेटलं, किशोर भाऊ, सुधीर भाऊ यांच्याकडून. असं सीन आहे. काम करतायत, काय वाटतं तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल? पक्षातून म्हणजे राजसाहेबांना प्रेरित होऊनच आम्ही या पक्षात आलो. पक्ष स्थापनेपासून काम करतोय. त्याच्यावर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करत आलोय आणि करतच राहतो. निवडणुका येत असतात, जात असतात, साहेबांचंच वाक्य. पण आपल्याला एक समाजाची बांधिलकी असते म्हणून आम्ही ते काम करत असतो.
हे बरंच काम चालू असतं. अनाथ मुलांना धान्य वाटप, दिवाळीला त्यांना काय फराळ वाटप, अशा अनेक गोष्टी, रक्तदान शिबिर, असे खूप कार्यक्रम आम्ही प्रत्येक वेळेला घेत असतो प्रत्येक याच्यासारखे. पुण्याचा जो आता ज्वलंत प्रश्न आहे तो वाहतुकीची समस्या. हो. त्या संदर्भात तुम्ही काय काम करता? वाहतुकीची समस्या म्हणजे एकतर काय झालं, प्रचंड पुणे झपाट्याने वाढत चाललंय. त्यामुळे त्यात निवडणुका नाहीत, नगरसेवक नाही, प्रशासक नेमलेत. हे प्रशासकांनाच कळत नाही की आता नक्की काय करावं. या निवडणूक आल्याशिवाय तिथं नगरसेवक महापौर आल्याशिवाय काही होणार नाही आहे. कारण सामान्य नागरिकांचे हे काय म्हणतात तक्रारी ऐकायलाच महानगरपालिकेत कोण नाही आहे. हे आता जर का महानगरपालिकेत गेलं तर माजी नगरसेवक जातात, त्यांनासुद्धा 3-3 तास तिथं थांबावं लागतं. हे ते कोणाला लक्षच देत नाही आहेत त्यांच्याकडं, अशी अवस्था झालेली आहे. तर निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या आणि तिथं नगरसेवक यावे ही इच्छा आहे. निवडणुकाचा विषय काय? कोर्टासारख्या गंभीर प्रश्नावरती मनसे स्टाईलने उत्तर काढण्यात आलं होतं. आता वाहतुकीच्या समस्येवरती की मनसे स्टाईलने उत्तर काढण्यात येईल? नक्कीच येईल. त्याच्यावर आमचा अभ्यास चालला आहे भरपूर ठिकाणी. आता सुद्धा तुम्ही रस्त्याने गेला तर ठिकठिकाणी चेंबरची कामं चाललेली आहेत. तर मी स्वतः कित्येक ठिकाणी चेंबरच्या खड्ड्यात उभं राहून आंदोलनं केलेली आहेत. फेसबुकला तुम्ही बघू शकता. हे चेंबर आज केलं, समजा आज काय बुधवार आहे, तर पुढच्या शुक्रवारी खड्डा पडलेला असतो त्याच्यावर. हे फक्त दाखवायला वर्ण मलमपट्टी करतात. परत तेच टेंडर आणि हे असंख्य भ्रष्टाचार आहेत. वेळोवेळी आम्ही पत्र पण दिलीत, आंदोलनं पण केलीत, आणि त्यात तेवढं होऊन जातं. सोशल मीडियाचा विषय काढला तुम्ही. हो. तर तुमच्या मनसेचा सोशल मीडियाचा व्हिडिओ व्हायरल होते. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जर निवडणुका लागल्या तर राजसाहेबांनी मनसेच्या किती जागा इथून लढवल्या असं वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही इच्छुक आहात का? किती नगरसेवक निवडून येतील असं वाटतं? इच्छुक नगरसेवक आता तसे जेवढ्या जागा लढवू तेवढंच यावं अशी इच्छा असते. पण शेवटी लोकांचं आता मी प्रभात रोड भांडरकर रोडला तिथं काम करतो एवढे वर्ष. इच्छा आहे, पण जो काही निर्णय ना तो सर्वस्वी राजसाहेबांचा असतो. त्यामुळे ते आमचं काही नाही, जे राजसाहेब सांगतील ते विषय. तिकीट मिळो न मिळो, पण पक्षात आम्ही काम करत राहू आणि शेवटपर्यंत काम करत राहू. सोशल मीडियाचा विषय जो होता तुमचा, हो, म्हणजे मनसेवर नेहमी आरोप केला होता की मनसे परप्रांतीयांना त्रास देतं, पण व्हिडिओमध्ये सत्य वेगळं होतं की तिथं परप्रांतीय चोऱ्या मारा करतात, नाही? हो. मुलींना छेडछाड छेडछाड तर करतात. त्या बाबतीत तुमचा सोशल मीडियावर मनसेचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो सध्या. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? म्हणजे ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जर का रेकॉर्ड केला, स्टेशनवर जर का बघितलं तर सगळ्यात जास्ती गंभीर गुन्हे करणारे हे UP बिहारीच आहेत. चोऱ्या माऱ्या खून हे करणारे सुद्धा बिहारीच आहेत. आता मागच्याला आमचे जे कार्यकर्ते होते, याच चौकात ॲक्सिडेंट झाला होता. त्यांची मिसेस एक्सपायर झाली आहे याच्यात. तर एक टेम्पो रॉंग साईडने आला आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावरनं गेला. ते सिग्नलला उभे होते आणि तो टेम्पो चालवता दारू पित होता. त्याला धरून चोप दिला, हे दिला, पण ती त्यांची मिसेस दगावली. पण तो जो चालवणारा होता तो पण बिहारीच होता. यात धाक राहिला नाही आहे. येतात इथं त्यांच्या मर्जीने वागतात, भरपूर गुन्हे करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पोलिसांना या बाबतीत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. होत नसेल तर आम्ही आमच्या मनसे स्टाईलने नक्की यांचा उपाय करू. शुभेच्छा तुम्हाला भावी वाटत. धन्यवाद.